अधिक महिन्यानिमित्त नातेवाईकांकडे धोंडा कार्यक्रमासाठी गेलेल्या नवदाम्पत्यावर परतीच्या प्रवासात काळाने घाला घातला. त्यांच्या दुचाकीची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टँकरला जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात पतीचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली. ही दुर्दैवी घटना मंगळवारी दिनांक 2 रोजी दुपारच्या सुमारास 3 वाजेच्या दरम्यान शिऊर बंगला छत्रपती संभाजीनगर महामार्गावर घडली. या अपघातात प्रमोद मच्छिंद्र आहेर वय 30 वर्ष राहणार नारळा यांचा मृत्यू झाला असून त्यांची पत्नी रुपाली प्रमोद आहेर या गंभीर जखमी झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार प्रमोद व रुपाली आहेर हे अधिक महिन्यानिमित्त धोंडा खाण्याच्या कार्यक्रमासाठी कन्नड तालुक्यातील शेवता येथे नातेवाईकांकडे गेले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर ते आपल्या दुचाकीने क्रमांक MH20 GD 0208 नारळा येथे परतत होते. दरम्यान शिऊर बंगल्याजवळील एका मंगल कार्यालयासमोर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टँकरला क्रमांक MH04 GR 1175 त्यांच्या दुचाकीची पाठीमागून जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की प्रमोद व रुपाली हे दोघेही रस्त्यावर फेकले गेले. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेत दोघांनाही उपचारासाठी नाणीस्थाम विनामूल्य सेवा अँब्युलन्सने रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रमोद आहेर यांना तपासून मृत घोषित केले. गंभीर जखमी झालेल्या रुपाली आहेर यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. महिनाभरापूर्वीच झाले होते लग्न. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्रमोद आणि रुपाली यांचा अवघ्या महिनाभरापूर्वीच विवाह झाला होता. नव्या संसाराची स्वप्ने रंगवीत असताना झालेल्या या भीषण अपघाताने आहेर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एकमेकांच्या सहवासात आयुष्य घडवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या नवदाम्पत्याच्या संसाराला सुरुवातीलाच काळाने हादरा दिल्याने नातेवाईक व ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी विभागीय संपादक बाबासाहेब गाणार, छत्रपती संभाजीनगर.